ब्रेकनंतर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांवरून पाशा पटेल यांनी एक अजब वक्तव्य केलंय। निसर्गाचं प्रचंड नुकसान केलंय, कर्माची फळं भोगावी लागणार असं पाशा पटेल यांनी म्हटलंय। सरकार शेतकऱ्यांना संपूर्ण नुकसान भरपाई कधीच देऊ शकत नाही असं देखील पाशा पटेल यांनी म्हटलंय। शेतकऱ्यांनी आता नैसर्गिक संकटासाठी कायम तयार राहावं असं देखील पाशा पटेल यांनी म्हटलंय। नुकसान जे झालेलं आहे ते तेवढं नुकसान तर भरून काढणं शक्यच नाही। 865 दिवसापैकी 322 दिवस हे शेतकऱ्याला संकटाचे दिवस येणार आहेत। ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। आपण एवढं प्रचंड निसर्गाचं नाश केलेला आहे, त्याचे भोग आपल्याला भोगावे लागणार आहेत। संकट एवढे मोठे आहेत, या संकटामध्ये सर्वस्व झालेलं नुकसान कधीही भरून निघण्याची शक्यता नाही। तात्पुरतं उभं राहण्यापुरतं सरकार देऊ शकतं, संपूर्ण काही देऊ शकत नाही। ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। म्हणूनच तुम्हाला मी म्हणलेलो आहे की हे संकट येऊ द्यायचे जर नसतील तर त्याच्यावर आपल्याला उत्तर शोधावं लागणार।